नमस्कार मित्रांनो, माझं नाव सिद्धार्थ सहस्रबुद्धे. गणित प्रभुत्व या माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण इंटिजर्स म्हणजे काय हे बघणार आहोत. व्हिडिओचा अजेंडा तुमच्या स्क्रीनवरती आहे. फर्स्ट पॉईंट ऑफ अजेंडा इज डेफिनेशन ऑफ इंटिजर. इंटिजरची डेफिनेशन काय. सेकंड पॉईंट पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह इंटिजर्स. तर पॉझिटिव्ह इंटिजर्स म्हणजे काय, निगेटिव्ह इंटिजर्स म्हणजे काय आणि त्या दोघांमधला एक्झॅक्ट फरक काय आहे ते आपण बघूयात. आणि तिसरा पॉईंट आहे युजफुल ऑब्झर्वेशन्स. आता युजफुल ऑब्झर्वेशन्स काय प्रकारे, तर इंटिजरची डेफिनेशन तुम्ही थोडी खोलामध्ये जाऊन त्याचा विचार केलात तर त्या डेफिनेशनमधनं काही महत्त्वाचे मुद्दे आपल्याला सापडतात. तर ते ठळक मुद्दे मी आज तुमच्यासमोर शेअर करणार आहे. दोज आर कॉल्ड ॲज अ युजफुल ऑब्झर्वेशन्स. ओके, सो लेट्स गेट स्टार्टेड with the first point of agenda. Okay, so here is a definition of integer. Definition of integer काय सांगते आपल्याला, integers are those numbers which are whole numbers, which are negative whole numbers and which also has a zero in it. Okay, so whole numbers म्हणजे काय नक्की, what do you mean by whole numbers? Whole numbers are counting numbers. ओके, काउंटिंग नंबर्स म्हणजे होल नंबर्स, नंबर्स विच आर यूज्ड फॉर काउंटिंग 1 2 3 4 5 6 0 वॉट एव्हर इट इज. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला विचारलं की तुमच्या क्लासमध्ये किती स्टुडंट्स आहेत, 50 स्टुडंट आहेत, 60 स्टुडंट्स आहेत, 70 आहेत. सो यू कॅन काउंट द नंबर ऑफ स्टुडंट्स दॅट आर इन युअर क्लास. और इफ आय आस्क यू की भारतामध्ये किती स्टेट्स आहेत, थिंक देर आर 26 स्टेट्स in India. And if you take a map of India, 1 2 3 4 असे तुम्ही काउंट करू शकता त्या स्टेट्स. सो ऑल द नंबर्स विच आर यूज्ड फॉर काउंटिंग आर कॉल्ड एज अ होल नंबर्स. निगेटिव्ह होल नंबर्स म्हणजे इथे नंबर लाईनमध्ये मी तुम्हाला दाखवलं आहे बघा. होल नंबर्स आर पॉझिटिव्ह नंबर्स, सो दीज आर द होल नंबर्स, पॉझिटिव्ह नंबर्स. निगेटिव्ह होल नंबर्स म्हणजे काय की प्रत्येक पॉझिटिव्ह होल नंबरला एक मिरर इमेज असते. दॅट मिरर इमेज इज कॉल्ड एज अ निगेटिव्ह होल नंबर. सो फॉर एक्झाम्पल इफ आय टेक अ केस ऑफ 3, नंबर 3 मी घेतला. सो व्हॉट इज अ मिरर इमेज ऑफ नंबर 3 इज -3. सो दिस बिकम्स निगेटिव्ह होल नंबर. व्हॉट इज अ मिरर इमेज ऑफ नंबर 7 is -7. So this is a negative whole number. Okay, so if I write down, this is a whole number which starts at 0 and goes up to 10 on this number line, and these are called as a negative whole number. Okay, so whole number, negative whole number. आता हा 0 काय करतोय, 0 is also integer, but this 0 sits in between this number line. Okay, so 0 is neither positive nor negative, and that's why this is called as a neutral number. It is neither positive nor negative. It sits exactly in the center of the number line. आता या डेफिनेशनमध्ये आपण इंटिजर म्हणजे काय हे बघितलं. आता इंटिजर कशाला म्हणत नाहीत, which numbers are not integers, is also equally important to understand. So here we are. Integers are not fractions and decimals. So fractions म्हणजे काय, 3/4 is a fraction, right? So these are not integers. Decimals म्हणजे काय, 3.14 is a decimal value. So this is also not a integer. So remember, integers are not fractions and decimals. Integers are whole numbers, ज्याला आपण काउंटिंग नंबर्सही म्हणतो. इंटिजर्स आर निगेटिव्ह होल नंबर्स विच आर मिरर इमेज ऑफ होल नंबर्स -1 -2 -3, and 0 is also considered as integer. राईट. ओके, आता एकदा इंटिजरची डेफिनेशन आपल्याला कळली, ती डेफिनेशन आता कळल्यावरती
एक छोटंसं क्विज आपण सॉल्व करूयात. विच नंबर्स आर इंटिजर्स? तुम्हाला इथे 6 नंबर्स दिलेले आहेत. तर 6 पैकी कुठले नंबर्स इंटिजर्स आहेत? व्हेरी सिम्पल क्विज टू सॉल्व. मी इथे तुम्हाला डेफिनेशनसुद्धा दिलेली आहे, जी आपण डेफिनेशन मागच्या स्लाईडमध्ये बघितली. इंटिजर्स आर होल नंबर्स, निगेटिव्ह होल नंबर्स अँड 0. सो व्हॉट अबाउट 12? 12 is a whole number, right? It's a counting number. So this is definitely an integer. What about minus 100? Minus 100 is a mirror image of 100. It's a negative whole number. So this is again an integer. 140,000, 45,000, 1,45,000. This is definitely an integer. But what about this number? 1.34. 1.34 हा decimal number आहे. So as we studied in the last slide, decimals and fractions are not integers. So this is not an integer. 3/4 हा fraction है. It's a fraction. So this is also not an integer. What about this number? Minus 451.78. It's a negative decimal number, not an integer. And what about this 0? 0 आहे का integer? Yes, 0 is indeed an integer as per the definition. ओके, कळलं? इंटिजरची डेफिनेशन आणि कुठल्या नंबरला इंटिजर म्हणतात आणि कुठल्या नंबरला नॉन इंटिजर म्हणतात, राईट? आता थोडं पुढे जाऊयात आपण. आता सेकंड अजेंडा पॉईंट आपला असा होता, पॉझिटिव्ह अँड नेगेटिव्ह इंटिजर्स. सो वी हॅव द इंटिजर्स विच आर शोन ऑन द नंबर लाईन. नाव वी विल टॉक अबाउट द पॉझिटिव्ह इंटिजर्स अँड नेगेटिव्ह इंटिजर्स. पॉझिटिव्ह इंटिजर्स म्हणजे काय? पॉझिटिव्ह इंटिजर्स आर होल नंबर्स विच आर ग्रेटर दॅन 0. इथे मी शेडेड रिजनमध्ये या नंबर लाईनवरती सगळे इंटिजर्स दाखवले आहेत. So all the integers in this shaded region, highlighted integers, are called as positive integers. Okay. त्याचप्रमाणे निगेटिव्ह इंटिजर्स म्हणजे काय? दे आर होल नंबर्स लेस दॅन 0. सो अगेन जे इंटिजर्स मी शेडेड हायलायटेड रिजनमध्ये दाखवलेत, दोज आर ऑल निगेटिव्ह इंटिजर्स. ओके. सो यू हॅव अ पॉझिटिव्ह इंटिजर्स विच आर द होल नंबर्स ग्रेटर दॅन 0. And you have the negative integers which are whole numbers less than 0. ओके, आता पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह इंटिजरची आपण डेफिनेशन बघितली. अजून एक महत्त्वाचा पॉईंट, इम्पॉर्टंट पॉईंट टू बी नोटेड इज देर आर इन्फायनाईट पॉझिटिव्ह इंटिजर्स. इन्फायनाईट पॉझिटिव्ह इंटिजर्स म्हणजे नेव्हर एंडिंग. सो इन्फायनाईटचा अर्थ काय होतो? इन्फायनाईट इज नेव्हर एंडिंग. And this symbol is called as an infinity symbol. Okay, so the positive integers are never ending, infinite. So as there are infinite negative integers. So positive integers are never ending as well as the negative integers are never ending. So let's suppose that if anyone asks you 500 trillion, is it an integer? Yes, it's a big positive integer. It's a large positive integer. And if someone asks you, what about minus 500 trillion? That's the very small negative integer. But it's not the smallest negative integer. ओके, थोडं आपण पुढे गेल्यावरती ऑब्झर्वेशन जे बघणार आहोत त्याच्यामध्ये हे तुम्हाला जास्त कन्सेप्ट क्लिअर होईल. ओके, सो पॉझिटिव्ह इंटिजर्स आर इन्फायनाईट, निगेटिव्ह इंटिजर्स आर ऑल्सो इन्फायनाईट. ओके, नाव वी कम टू द ऑब्झर्वेशन्स. इंटिजर्सची डेफिनेशन आपण जी शिकलो त्या डेफिनेशनचा थोडा बारकाईने विचार केला तर आपल्याला काही ऑब्झर्वेशन्स त्यातनं सापडतात. तर ते ऑब्झर्वेशन्स मी इथे मांडलेत. सो द फर्स्ट ऑब्झर्वेशन इज इंटिजर व्हॅल्यू इन्क्रीजेस ॲज यू मूव्ह राईट ऑन द नंबर लाईन. सो इथे बघा, आता ही नंबर लाईन आहे. ॲज आय मूव्ह राईट टू द नंबर लाईन, द व्हॅल्यू ऑफ द इंटिजर इन्क्रीजेस.
Okay, an integer is greater than all those integers that lie on its left on a number line. फाईन, ठीक आहे. आता आपण जरा एक्झाम्पल बघू. एक्झाम्पलमधनं ही कन्सेप्ट क्लिअर होईल. 7 इज ग्रेटर दॅन 3. इथे जरा चेंज करतो म्हणजे तुम्हाला कळेल नंबर. ओके, फाईन. So where is this 7? 7 is standing over here on a number line. Where is 3? 3 is standing here on a number line. So as I move right from 3, म्हणजे मी आता 3 वरती आहे, मी 3 वरनं चालत 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 7 पर्यंत आलो इथे, तर इंटिजरची व्हॅल्यू वाढते बघा. 3 वरनं 4 विच इज ग्रेटर दॅन 3. मग 5 आला, 5 इज ऑल्सो ग्रेटर दॅन 3. 6 आला, 6 इज ऑल्सो ग्रेटर दॅन 3. सो ॲज आय मूव्ह टुवर्ड्स राईट ऑन द नंबर लाईन, the value of the integer increases. That is what it means. आता निगेटिव्ह इंटिजर समजायला थोडं ट्रिकी आहे. इथे कसं आहे की द इंटिजर्स विच इज क्लोजर टू 0 हॅज मोर व्हॅल्यू दॅन द इंटिजर विच इज अवे फ्रॉम द 0. म्हणजे काय, आता इथे बघा, -3 इज ग्रेटर दॅन -7. -3 इज हियर, -7 इज हियर. -3 is closer to 0 than -7. Okay, so -3 is greater than -7. Again, by going through this definition जे आपण शिकलो, integer value increases as you move right. If I start from -7, then the integer value increases. Okay, so -6 is closer to 0 than -7, so it's definitely greater than -7. -5 is closer to 0 than -7, so it is greater than -7. असं करत करत -3 is definitely greater than -7. Again, this definition holds true for the negative numbers as well. So remember, closer the negative number to 0, larger its value is. All integers on the right side of 7 are greater than its value. Obviously, right? 7 च्या राईट साईडला म्हणजे हे सगळे टिल इन्फिनिटी, हे सगळे इंटिजर 7 पेक्षा मोठेच असणार आहेत. बिकॉज अगेन वी आर मुव्हिंग टुवर्ड्स राईट ऑन द नंबर लाईन, अँड दॅट्स वाय ऑल द नंबर्स ऑन अ नंबर लाईन beyond 7 are greater than 7. Okay, perfect. Second observation is integer value decreases as you move left on the number line. Observation 1 काय होतं? Integer value increases as you move right on the number line. Second observation is integer value decreases as you move left on the number line. An integer is less than all those integers that lie on its right on a number line. Example बघूया म्हणजे लगेच कळेल. So here is an example. 3 is less than 7. So here is a 3 on the number line and here is a 7 on the number line. 3 is less than 7. मी 7 वरती उभा राहिलो आणि मी लेफ्ट हँड साईडला जर का जात राहिलो तर काय होईल? द व्हॅल्यू ऑफ द इंटिजर डिक्रीजेस ॲज आय मूव टुवर्ड्स लेफ्ट ऑन द नंबर लाईन. सो 6 इज लेस दॅन 7, 5 इज लेस दॅन 7, 4 इज लेस दॅन 7 अँड सो ॲज 3 इज ऑल्सो लेस दॅन 7. So this definition holds true for positive integers. Now let's look at this for the negative integer. -7 is less than -3. परत रिकॉल करा आपण काय शिकलो मागच्या स्लाइडमध्ये. जो नंबर शून्याच्या जवळ आहे निगेटिव्हमध्ये, मी म्हणतो जो निगेटिव्ह नंबर शून्याच्या जवळ आहे त्याची व्हॅल्यू जास्त असते कम्पेअर्ड टू जो नंबर शून्यापेक्षा लांब आहे. -3 हा शून्यापेक्षा जवळ आहे, -7 हा शून्याहून लांब आहे, राईट? सो विच नंबर इज क्लोजर टू 0? -3. विच नंबर इज अवे फ्रॉम 0? -7.
And if I start from -3 and as I move from left, as I move towards left, I will get -4, which is less than -3, -5 which is less than -3, -6 is less than -3, and -7 which is farthest from 0 is also less than -3. So this definition also holds true for negative numbers. And all integers on left hand side of 7 are smaller than its value. So मी इथे 7 वरती उभा राहिलो and all the integers which are on the left hand side till infinity इथपर्यंत they are smaller than 7 because I am again going to the left hand side on the number line. Right? I think it should get clear with these examples. Right? So I think this concept should get clear with these examples. Now let's look at the next observation. So here is a third observation. Since integers are infinite, there is no largest positive or smallest negative integer. तुम्हाला कोणी प्रश्न विचारला की काय हो लार्जेस्ट पॉझिटिव्ह इंटिजर कुठला, तर त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देता नाही येणार बिकॉज द इंटिजर इज एक्सटेंडिंग टुवर्ड्स इन्फिनिटी. राईट? All the integers, the positive integers as well as the negative integers are extending towards infinity. So when I travel from 0 towards right, जे आपण मागच्या स्लाइडमध्ये बघितलं, if I travel from 0 towards right on the number line, the value of the integer increases. So I will have to travel indefinitely to find out the largest possible integer. So which is not possible, right? So the answer to this question is not possible. There is no largest positive integer exist in this world. Similarly, the negative integer. If I travel from 0 towards left, as we saw, the value of the integer decreases. So if I travel towards infinity, the value of the integer will be so small that you can't even notice that value. It will be tremendously small value, but it won't be 0. येते का लक्षात? The value of the integer as I move left on the number line, on the negative part of the number line, the value of the integer decreases. पण मी तसाच इन्फिनिटी पर्यंत जात राहिलो तर व्हॅल्यू ती इतकी छोटी होईल की तुम्हाला वाटेल की ती व्हॅल्यू 0 झाली, पण ती 0 व्हॅल्यू होत नाही. दॅट इज द मीनिंग ऑफ दिस स्टेटमेंट. Integers are infinite, there is no largest positive or the smallest negative number. So I can't able to find out the smallest negative integer because it is infinite. And I can't able to find out the largest positive integer because it's also infinite towards the positive side of the integer number line. That's the third observation. And the fourth observation that we have is it's a very interesting observation, by the way. There are two hidden numbers inside the integers. We have the whole numbers and we have the natural numbers. So both these are called as a counting numbers. Okay, both these are called as a counting numbers. पण याच्यामध्ये फरक काय आहे? Whole numbers, this it starts from 0 all the way till infinity. Natural numbers, they start from 1 all the way till infinity. ते मी इथे तुम्हाला फिगरमध्ये दाखवले बघा. So if this is the number line, then whole number it starts from 0 all the way till infinity. Natural number starts from 1 all the way till infinity. So इंटिजरची नंबर लाईन तुम्ही बघितली तर त्या नंबर लाईनमध्ये these two numbers are hidden inside the integers. एक तुम्हाला जर का याची व्हेन डायग्राम काढता आली तर ती अशी दिसेल. सो इंटिजर इज अ बिगर सेट
निळा जो पूर्ण विभाग दाखवला आहे दॅट्स कॉल्ड एज अ इंटिजर. इट्स अ बिगर सेट. सो it has 0, it has the entire positive whole numbers, and it has entire negative whole numbers all the way till infinity. So this is a bigger set. Now within that integers you have the whole numbers, which is a subset of integer where you have the whole numbers starting from 0. इथे 0 पासून चालू झाले बघा, going all the way till infinity. And within the whole numbers you have the natural numbers which start with 1 and going all the way till infinity. Okay, so we have one number line which is an integer number line, but in that number line there are two numbers hidden inside that number line, which is called as a whole numbers and the natural numbers. So that's the fourth observation for you. The fifth observation I want to share with you is there is no integer between any two consecutive integers. Consecutive integers म्हणजे काय, एका पाठोपाठ एक. So 1, 2, 3, 4, these are called as a consecutive integers. एका पाठोपाठ एक. And there are non-consecutive integers such as 1, नंतर मी समजा 2 गाळला, 2 लिहिलाच नाही, 3 नंतर मी 4 गाळला, 5 गाळला, 6 नंतर मी डायरेक्ट 9 लिहिला. सो दीज आर कॉल्ड एज अ नॉन कॉन्सिक्युटिव्ह इंटिजर्स. Okay, so this observation tells us that if you have consecutive integers like this 1, 2, then there is no integer in between them. There is no integer in between the two consecutive integers. But if I have non-consecutive integers, इथे मी जसं एक्झाम्पल दिलंय, then you would have at least one integer between the successive non-consecutive integers. For example, 1 आणि 3 ह्या दोघांमध्ये 2 इंटिजर आहे बघा. 3 आणि 6 मध्ये 4 आणि 5 हे 2 इंटिजर्स आहेत. आणि 6 आणि 9 मध्ये 7 आणि 8 हे 2 इंटिजर्स आहेत. राईट? सो non-consecutive integers, between two non-consecutive integers you will find at least one integer in between or more than one, as the example we have just taken. But when it comes to consecutive integer मध्ये 2 इंटिजर मध्ये एकही इंटिजर नसतो. No integer between 1 and 2 between consecutive integer. So that's the fifth observation for you. Now we have come to the end of this long video, but let's recap. So let's quickly recap what we have just learned in this video. We started with the definition of the integer. काय होती definition? Integers are numbers which do not contain decimals and fractions. So there is another definition that I've given to you. The numbers which do not contain decimals and fractions are integers. 0 is neutral integer because it is neither positive nor negative. There are infinite positive and negative integers. Number line वरती आपण बघितलं. And there are 5 useful observations I've told you. Integer value increases as you move towards right of a number line. If you move towards left of a number line, the value of integer decreases. Integers have whole numbers and natural numbers hidden inside them. That is not integer between any two consecutive integer. And the fifth one, I think, which I have not shown here, is that there is no smallest negative integer and the largest positive integer available on the number line. हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर डेफिनेटली लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ फॉरवर्ड करा, शेअर करा. गणित प्रभुत्व हा चॅनल बेसिकली मी मॅथमॅटिकल कॉन्सेप्ट जे आहेत, कोर फंडामेंटल मॅथमॅटिकल कॉन्सेप्ट ज्या आहेत त्या अतिशय सोप्या पद्धतीने आणि उदाहरणं देऊन सांगण्याचा मी या यूट्यूब चॅनलने मधनं प्रयत्न केलेला आहे. आय होप यू हॅव एन्जॉयड दिस व्हिडिओ. टेक केअर and I will see you in the next video.